ठाणे शहरातील माजीवाडा येथील राष्ट्रध्वजाखाली छत्रपती संभाजी महाराज आणि घोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यात येणार आहे। त्यासाठी आवश्यक त्या सूचना ठाणे महानगरपालिका आयुक्तांना करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले। सकल मराठा समाजाचे समन्वयक रमेश आमरे, महेंद्र पाटील, अंकुश कदम आदींच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये सकल मराठा समाजाने केलेल्या अनेक मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमरे यांनी सांगितले। आमरे म्हणाले, खालीद का शिवाजी या चित्रपटावर बंदी आणावी यासाठी सकल मराठा समाजाने आंदोलन केलं होतं। त्यानंतर चित्रपटावर 1 महिन्याची बंदी घालण्यात आली। ही बंदी कायमस्वरूपी करावी या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली आहे। समाजाने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेबाबत सहकार्य करण्याचीही तयारी फडणवीस यांनी दाखवली आहे। तसेच माजीवाडा येथे पालिकेच्या वतीने शहरातील सर्वात भव्य तिरंगा ध्वज उभारलाय। या ध्वजाच्या खाली छत्रपती संभाजी महाराज यांचे इतिहास अधोरेखित करणारे स्मारक उभारण्यासाठी तसेच घोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले असल्याचे रमेश आमरे यांनी सांगितले। नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। आज आमची सकल मराठा समाजातर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आज आम्ही भेट घेतली। आमचे आमदार नरेंद्र पाटील असतील, करण गायकर असतील, अंकुश कदम असेल, असे आमचे महाराष्ट्रातले विविध कार्यकर्ते आणि आमच्या मराठा समाजाचे समन्वयक या सर्वांनी मी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्यांनी खालीद का शिवाजी हा जो चित्रपट आहे त्यावर तात्काळ बंदी आणावी आणि त्यांनी ते मान्य केलं। त्यांनी सांगितलं की सरकार म्हणून आम्ही ते 1 महिन्याची बंदी आहे, आम्ही प्रयत्न करतोय की तो पिक्चर बंद करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत। पण आम्ही कोर्टात गेलेलो आहोत, तर समाज म्हणून तुम्हीही पुढे व्हा आणि त्याच्या खालीद का शिवाजी हा चित्रपटावरती बंदी आणण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि त्यांनी आम्हाला चांगला पॉझिटिव्ह त्यांनी सांगितलं। तसेच ठाण्यामध्ये माजीवाडा ब्रिज जो आहे, जे आपल्या माजीवाडा ब्रिजच्या इथे आपला फ्लॅग आहे देशाचा, त्याच्याखाली छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक व्हावं अशी आमची इच्छा आहे सकल मराठा समाजातर्फे। त्यांनी तेही ॲग्री केलं। त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली। ते बोलले की मी आयुक्त साहेबांशी पत्रव्यवहार करतो आणि जी काही तुम्हाला परमिशन लागेल ती पूर्ण परमिशन मी तुम्हाला सहकार्य करतो आणि ते छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपण लवकरात लवकर उभं करूया। तसेच आमच्या घोडबंदरचे ते जिजामाता उद्यान आहे, त्याची आम्ही मागणी केली स्मारकाची, ती त्यांनी तात्काळ मान्य केली। ते बोलले की जिजामाताचं स्मारक हे झालंच पाहिजे। अशा आमच्या विविध मागण्या होत्या, सकल मराठा समाजातर्फे त्यांनी मान्य केलेल्या आहेत। आमच्या महाराष्ट्रातील विविध जे आमचे समन्वयक, जे आमचे कार्यकर्ते, ते सर्वांनी मिळून आज आमची मुख्यमंत्र्यांची भेट झाली। तसेच जर मराठा भवनाचं काम जे मंद गतीने चालू आहे ते फास्ट करावं ही त्यांना आम्ही विनंती केली। त्यांनी आम्हाला लवकरात लवकर ह्याचा तोडगा काढूया असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी आश्वासन दिलं की सकल मराठा समाजातर्फे जी काही मागण्या असतील मी ह्याच्या पुढे तुम्ही जसं सांगाल त्या पद्धतीने आपण ते मान्य करूया आणि भारतीय जनता पार्टी म्हणून मी मराठा समिती आहे असं त्यांनी सांगितलं। दादा, हे दोन्ही जे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे एक संभाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा जिजामाता उद्यान असेल, हे ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतात। ठाणे महानगरपालिकेकडे तुम्ही वारंवार यासाठी पाठपुरावा देखील करताय, पण आज अशी वेळ का आली की मुख्यमंत्र्यांची तुम्हाला भेट घ्यायला लागली? काही जे आहेत ठाण्यातले काही नेते जे आहेत ते मुद्दामून कुठेतरी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतायत, आमच्याशी दुर्व्यवहार करतायत, म्हणजे कुठेतरी आमच्याबद्दल दुरी निर्माण करतायत, कुठं समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतायत। काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे त्यांची लोक असल्यामुळे हा नेहमी आम्हाला त्रास होतो। आणि जर का जिजामातांचं स्मारक हे जर का इथे झालं नाही तर मी लोकशाही मार्गाने आंदोलन आम्ही लास्ट टाइम त्यांना सांगितलं, लोकसभा आयुक्तांनी पॉझिटिव्ह सांगितलं की तिथे जिजामातांचं स्मारक हे होणारच। आम्ही ती कंप्लेंट मुख्यमंत्र्यांना केलेली आहे आणि त्याच्यासाठी मी तात्काळ कारवाई करेन आणि जी काय असेल त्याच्यावरती आपण इन्क्वायरी लावूया। संभाजी महाराजांचा पुतळा देखील संभाजी महाराजांचं स्मारक त्यांनी तात्काळ मान्य केलं की आपण लवकरात लवकर ते स्मारक बांधूया।